नमस्कार. मी आपली उषा चव्हाण बोलतेय. तुम्हाला वाटत असेल की इतके दिवस या कुठं गायब होत्या. आज 7 दिवसांनी 3 महिने होतील. मी माझा जीवन गौरव पुरस्कार तिकडे दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये ठेवून आलेली. त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला प्रॉमिस केलं, सगळ्या गोष्टी मला विचारून घेतल्या, कायदेशीर जे जे काही पॉइंट होते त्यांना ते सगळे माझ्या मुलाने सांगितले, मी सांगितले. आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी मला प्रॉमिस केलं, उषाताई तुमचं मी काम करणार कुठल्याही परिस्थितीत. हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे, नवीन आपल्याला काही सांगायला नको. परंतु त्यांना माहिती आहे की नाही काय मला कल्पना नाहीये. असा डोक्याला ताप देतात त्यांचे लोक मला, माझ्या मुलाला, की एक पत्र पाठवले त्यांनी मुख्यमंत्री ऑफिस मधून आणि त्याच्यामध्ये भंजाळल्यासारखं लिहिलेलं आहे, काही लागेल ते लिहिलेलं आहे की ज्या TDR साठी मी काही वर्षापूर्वी तिथे आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते, काही गोष्टी केल्या आणि माझ्या ऑपोजिटचे लोक त्याचा फायदा घेऊन उपद्व्याप तिकडे मंत्रालयामध्ये चालले होते. हे मला नंतर कळलं. परंतु ज्याच्या करता मी एवढा त्रागा केलाय किंवा कष्ट केलंय, मी उपोषण केलंय, तीच गोष्ट तुम्ही कॉर्पोरेशन, पुणे कॉर्पोरेशन कुठल्या तरी एक क्षय व्यक्तीला, परप्रांतीयांना माझा देऊन टाकता हिस्सा. कागदपत्री सगळा हक्क असताना माझ्या मुलाचा, आणि असं उपद्व्याप करण्यामध्ये त्यांना काय मिळतं? आम्हाला मायलेकरांना त्रास देण्यामध्ये काय मिळालं त्यांना? उलट बदनामी केली त्यांनी पुणे कॉर्पोरेशनची. काय अधिकार आहे तुम्हाला आमचा TDR द्यायचा लोकांना? कोर्टातून एवढा त्यांनी निर्णय दिलाय की दोन्ही पार्ट्या एकत्र बसा, कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही निर्णय घ्या. ह्यांना कॉर्पोरेशनला काय अधिकार नाहीये, काही अधिकार नाहीये, तरी सुद्धा बळजबरी करतात. कोण आहे त्यांच्या पाठीमागे? की ज्यांना कुठलं काय खायचं नाहीये, व्यवस्थित पचवायचं नाही पोटामध्ये, लोकांचा हाय घ्यायची ही. कोणी सांगितलं यांना? कोण आहे आमचे दुश्मन हे? का आम्हाला वारंवार त्रास देतात? बेकायदेशीर स्वतः बघायचं आणि आम्हाला हेलपाटे घालायला लावायचे. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच. ही लोक कधी सुधारणार आहेत? आणि हे सुधारण्यासाठी